आजचा दिवस सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या मतमोजणीत शांततेत पार पडली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतमोजणी सोरेगाव येथे पार पडली। दरम्यान येथे एक धमालखोर घटना घडली। सोरेगाव येथील SRP कॅम्प गेट नंबर 1 या ठिकाणी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात आला होता। भाजपचे उमेदवार विजय झाल्याच्या क्षणाला परिसरात प्रचंड गर्दी झाली होती। उत्साहाच्या भरात एका तरुण कार्यकर्त्याने बुलेट मोटरसायकलवर सायलेन्सर फोडून किंवा फटाके उडवून जोरदार आवाज केला। हा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण परिसरात घुमला आणि क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले। या आवाजाला प्रतिसाद देत विजापूर नाक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दादा गायकवाड साहेब रागाच्या भरात त्या तरुणाकडे धावले। तरुणाला पकडण्याच्या प्रयत्नात ते पोहोचले तेव्हा तो निसटला, अन्यथा त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकली असती आणि त्याची गाडीही जप्त केली गेली असती। जवळ उभे असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी साहेब जाऊ द्या अशी विनंती केली, पण दादा गायकवाड साहेब काही प्रमाणात ऐकले नाहीत। शेवटी तरुण कसा तरी पसार झाला। यानंतरही कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष कायम ठेवला। गुलाल उधळणे, नाचणे, गाणे आणि धिंगाणा घालणे सुरूच राहिले। ही घटना निवडणुकीच्या उत्साहात कधी-कधी घडणाऱ्या अतिउत्साहाचे उदाहरण ठरले आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील एकूण निकाल चित्रात भाजपने मजबूत कामगिरी दाखवली असून अनेक गटांत त्यांची बाजी लागली आहे।